हात धर ना तिचा. दादा कम ऑन. आता एक पाय मागे आणि लांब जा. येस. आणि मग हात ओपन. ह्याची खरंच गरज आहे का? म्हणजे अहो तुमच्या डान्सला एकदम सुंदर एंडिंग मिळेल. करा ना, छान वाटेल. कर रे. लास्ट स्टेप आहे. असं बंद आहेत हात, ओपन करा. मस्त 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 मस्त. चला, शेवटी संगीतची सगळी तयारी झाली, डान्स बसले. पुन्हा मला आता असं झालंय कधी एकदा या दोघांचं लग्न होत आहे. आता फक्त काही तास. आरती, बघितलंस ना किती उतावीळ झालाय ते. बाकी काही म्हणा, आपल्यामध्ये जर सगळ्यात बेस्ट डान्स कोणाचा बसला असेल ना, तर तो म्हणजे वेदांत आणि अमूल्याचा. खरंय. हो म्हणजे काय, दोघं काय नाचतात? तुला सांगू का, या दोघांचं ना सगळं छान होणार आहे. कारण यांची जोडी आहेच मुळी 36 गुणी जोडी. सुमन, ही घे विक्रांतची उष्टी हळद. आता आरतीला हळद लावा. कुठे कशी कधी कधी कळेना, कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कुण हलकेच तार काळजाची छेडतो, कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. गुलाबाची काली बघा हळदी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू तू चालली. तुला पण.
बरं अण्णा, मला एक विचारायचं होतं की उद्या लग्न आधी करूयात की या दोघांचा साखरपुडा? नाही आपलं ठरलंय ना, आधी या दोघांचं लग्न, मग वेदांत आणि अमूल्यचा साखरपुडा, तसंच करूया. काय रे, तुम्हाला दोघांना चालेल ना? हा, अरे म्हणजे काय, चालेल ना. मला तर वाटतं धावेल. हो ना रे? हा? अण्णा, सुमन, बघितलत ना, हळद लागली सुद्धा. हो. आता उद्या साखरपुड्या करण्याची गरजच नाही. उद्या ना दोघांचं डायरेक्ट लग्नच लावून देऊयात, काय? आमची काही हरकत नाही. नमस्कार. तुमचीच वाट बघत होते. या ना. पुरुषोत्तम, तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. ये, ये. बरं इकडे नको, चल चल तिकडेच जाऊया आपण. नाही नाही, मी बसतो इथे. अरे तिकडे संगीत चालू आहे. नाही मी इथे ठीक आहे. असं काय, नाचगाणी चालू आहे, चल ना. पण तुला पण नाचायचंय, गायचंय. अरे नाही नाही नाही. अरे खरं सांगतो मी. पुढे बसा ना, चला. नाही इथे ठीक आहे मी. तुम्ही सांगा. हो, मी बोलते त्यांच्याशी. अण्णा तुम्ही व्हा पुढे. बर, आम्ही वाट बघतोय, ये लवकर. होय. हो, बसा ना पुढे. नाही इथे ठीक आहे. अहो, काय करताय? बरं ठीक आहे, मी सरबत पाठवते. हो. तर आता आपल्या सगळ्यांसाठी ना एक सरप्राईज असणार आहे. गेस करा काय असेल? कम ऑन, गेस करा ना. आई, नाही नाही, माझा नाच नाहीये. नाही नाही, मी नाही, मी नाही. आजी 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 आजी. पुढचा डान्स असणार आहे आपले लाडके अण्णा आणि सुमन मावशी. जोरात टाळ वाजवा त्यांच्यासाठी. मावशी, कम ऑन मावशी. मावशी प्लीज प्लीज प्लीज. मावशी 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 मावशी. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. या एकांताचा तुला इशारा कळला ग. या एकांताचा तुला इशारा कळला ग. लाज अडवी येते मला की जीव माझा भुलला ग. लाज अडवी येते मला की जीव माझा भुलला ग. नको
नको राणी नको लाजू लाज मध्ये नको भिजू नको राणी नको लाजू लाज मध्ये नको भिजू हित नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू हित नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का बघत्यात एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाने फुलला ग कधी काय कळलंय तुला? काय कळलंय तुला काय? खरं तर मला खूप आधीच कळलंय, पण मी बोलायला जरा उशीर केला. ठीक आहे, तुला आता कळलंय तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, हे बाकी कोणालाच कळायला नको. असं कसं? मी सगळ्यांना गाजावाजा करून सांगणार आहे. वेळ लागलाय का तुला विक्रांत? सगळ्यांना कळलं तर वाट लागेल. वाट काय लागेल त्यात? एक मिनिट, काय कळलंय तुला आणि काय सांगणार आहेस तू सगळ्यांना? हेच की दादा आणि अमूल्याने आपल्यासाठी खूप काही केलंय. अगं ते एकमेकांच्या प्रेमात पडले, साखरपुडा करायला तयार झाले, म्हणूनच आईने परमिशन दिली ना लग्नाला. मग ठीक आहे. अरे मग ठीक आहे काय? आपण थँक्यू म्हटलं पाहिजे त्यांना. तू पण म्हण. हा विक्रांत, रिलॅक्स. तुमच्या भावना पोचल्या. आणि टुमॉरो इट्स अ बिग डे. दोघांनी जा, आराम करा, उद्या फ्रेश दिसायचं. गुड नाईट. बाय द वे, तुम्ही दोघं पण रेडी राहा. उद्याचा दिवस तुमच्यासाठी पण खूप स्पेशल आणि महत्वाचा आहे ना. बारा तास. अमूल्य, तू एवढं टेन्शन घेऊ नकोस. मी करतो काहीतरी. नाही होणार आपला साखरपुडा. गेला 1 महिना मी हेच ऐकते वेदा, आणि आता तर साखरपुड्याला काही तास बाकी आहेत. अजूनही तुला असं वाटतं की तू काहीतरी करू शकशील? महिन्याभरात काही होऊ नाही शकलो, एका रात्रीत काय करणार आहेस तू? माहित नाही मला. काहीतरी करेन मी. अमूल्य, मला तुला हर्ट नाही करायचं. मी ऑलरेडी खूप हर्ट आहे. हे बघ, माझं मला माहिती आहे हे खोटं हसू घेऊन मी कशी फिरते. मनात असंख्य विचार सुरू आहेत, मला खूप टेन्शन आलंय, आतमधून रडू येतंय, पण नाही रडू शकत. मला नाही करायचा हा साखरपुडा. आपलं एकमेकांवर प्रेम नाहीये, नाटक करत होतो ना आपण. सर्व तयारी झालेली आहे, नवरी मुलीला बोलवा. बोला गुरुजी. काय असते काय बघताय सगळे? मीच आहे नवरी मुलगी. सारिका, काय चाललंय तुझं? वेदांत, अरे असं काय करतोस? माझं आणि विक्रांतच लग्न होणार होतं ना? हो की नाही विक्रांत? अरे का बावटेस का तू? काय चाललंय? विक्रांत, हे बघ प्लीज, तू चिडू नकोस ना. बघ, तुझं आणि आरतीचं लग्न नाही होणार आहे. तुझं आणि माझं लग्न होणार आहे. ओके? सारिका, काय करतेस तू? हे सारिका,
बघ आज खूप चांगला दिवस आहे, निदान आजच्या दिवशी तरी असं वागू नकोस बाळा. चल चल खाली ये, चल. आई तू तरी सांग तिला. सारिका काय बोलतेस तू? चल घरी चल. मम्मा मम्मा मी आता डायरेक्ट विक्रांतच्या घरी जाणार आहे. लग्न करू, गृहप्रवेश करू. ओके ओके नाही विक्रांत? सारिका प्लीज स्टॉप इट. सारिका हा काय वेडेपणा आहे? चल घरी चल. मम्मा प्लीज प्लीज रिलॅक्स चिल. अगं पण विक्रांतशी लग्न केल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाहीये. दिदम बल्लाळो मुरुडम विनायकम. वधूवरील शुभ लग्न सावधान. ओम लक्ष्मी नारायण देवाय नमो नमः. ओम श्री लक्ष्मी नारायण देवाय नमो नमः. ओम श्री लक्ष्मी नारायण देवाय नमो नमः. आता वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची प्रथा पूर्ण करावी. आता आपण सप्तपदीला सुरुवात करूया. पहिलं वचन, आम्ही दोघेही आयुष्यात एकमेकांच्या सुखदुःखात साथ देऊ. आम्ही दोघंही आयुष्यभर एकमेकांना सुखदुःखात साथ देऊ. 5वं वचन, तू कष्ट करून माझ्या इतका हुशार आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा माझ्या इतकी उंची गाठण्याचा प्रयत्न करशील. मान्य? हो. 6वं वचन, तू कायम मला आनंदी ठेवशील आणि त्यातच स्वतःचा आनंद आणि स्वतःचं समाधान मानशील. बोल, मान्य? हो. 7वं वचन, तू या सगळ्या वचनांची मनोभावे पूर्तता करशील आणि त्यामुळेच आपला संसार सुखाचा आणि आनंदी होईल. मान्य? आली 7 वचन. अजून काही राहिलंय? हो. काय? आय हेट यू. वेदांत साखरपुडा आहे रे तुझा आज. आजी तू नको काळजी करूस, मी बघतो. इन्स्पेक्टर साहेब ऐका ना, मी विनंती करते तुम्हाला, साखरपुडा होऊ देत ना. साखरपुडा आहे हो याचा आज. नाही, ते शक्य नाही. त्यांना आमच्यासोबत ताबडतोब घेऊन जावं लागेल. चला. एक मिनिट सर. तुम्ही कोणीच काळजी करू नका. अहो मुळात मलाच माहित नाही काय झालंय नेमकं. अँड आय एम व्हेरी कॉन्फिडेंट माझ्या कुठल्याच साईटवर हलगर्जीपणा केला जात नाही. सो डोंट वरी, मी बघतो. दादा अरे विक्रांत, हे बघ, तुम्हा दोघांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. तो दुःख करायचं नाही. दादा पण आई, आजी, आरतीचा गृहप्रवेश व्यवस्थित झाला पाहिजे. हे जे काही आहे ते मी बघतो. इन्स्पेक्टर चला.
चला. वेदांत काय काय अमूल्य तुंपलवार, दिलेला शब्द पाळला की नाही? नाही होते आपला साखरपुडा. कॉंग्रॅच्युलेशन्स. वेदांत, अरे तू एक रात्र जेलमध्ये राहण्यापेक्षा आयुष्यभरासाठी झालेली जन्मठेप चालली असती मला. काय म्हणालीस तू? चला आता, चला. एक मिनिट. मूल्य, वेदांत वानखडे शब्दाचा खूप पक्का आहे. एकदा का शब्द दिला की दिला. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर जान जाए पर वचन ना जाए. सुमन, तुम्ही कितीही माझ्यापासून चेहरा लपवलात तरी तुम्ही आत्ता रडताय. तुमच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी येते. हे मला कळणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? बरं, आत्ता या क्षणी तुम्ही रडायचं नाही असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही. कारण लेक सासरी गेली आहे आपली. किती नाही म्हटलं तरी आई बापाचे डोळे हे पाणावणारच. अमूल्या आज पाठराखीण म्हणून तिकडे गेलीये, पण आज ना उद्या ती पण जाणार ना. हेच तर आयुष्य असतं. आयुष्याचं चक्र यालाच म्हणतात ना सुमन. हा, खरं सांगू का, लोक म्हणतात की लग्नानंतर लग्न झालेल्या व्यक्तीचं आयुष्य नव्याने सुरू होतं. पण मला तर वाटतं ना, मुलीचं लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मुलीच्या आईबापांचं आयुष्य नवं सुरू होतं. आपली लेक आता आपल्या सोबत राहणार नाही. ती आपल्या हाकेला ओ देणार नाही. आपल्या डोळ्यासमोर असणार नाही. इथून पुढे या सगळ्याची सवय करून घ्यायची. मला तर वाटतं जगातले सगळ्यात कणखर जर कोणी असेल ना तर ते मुलीचे आईबाप असतात. म्हणजे आपल्या पोटच्या पुरीला दुसऱ्याकडे पाठवायचं आणि ते आनंदाने पाठवायचं. धाडसच लागतं नाही का? आता आरती नाही याची सवय करून घ्यायची आहे. आणखीन काही दिवसांनी अमूल्यही नसेल, त्याची सवय करून घ्यावी लागेल. मला खरं तर तिकडे हॉलमध्ये तुमची चिंताच वाटत होती. का? हा, कारण म्हणजे तुम्ही जर तिथे रडला असतात तर माझं काय झालं असतं. नाही, मी तर ठरवलं होतं हॉलमध्ये नाही रडायचं. पण खरं सांगू का, हे पोलीस आले, वेदांतला अटक झाली, या दोघांचा साखरपुडाही होऊ शकला नाही, तेव्हा खूप भरून आलं होतं. पण बरं केलं, रडला नाहीत, बरं केलं. नाही तर नागपुरात पूर आला असता. काय हो, तुम्हाला कधी कशी चेष्टा सुचते? चेष्टा करू नाही तर काय करू मला सांग. खरं सांगू का, म्हणजे खरं तर जगातल्या प्रत्येक नवऱ्याला ना बायकोसाठी कधी ना कधी विदूषक हे व्हावंच लागतं. काय म्हणजे स्वतःचे अश्रू लपून आपल्या माणसाला हसवण्यासाठी. काय चाललंय तुमचं? काय म्हणजे आलो आम्ही असं टाइमपास थोडासा. हे काय टाइमपास करायची वेळ का? हो. आरती, ओ सॉरी सॉरी सॉरी. आरती वहिनी, कशी आहेस तू? हा, काय म्हणते? सध्या ही वेळ का चौकशी करायची? तुम्ही उद्या बोला ना. हे बघा, आम्हाला झोपू द्या, आम्ही थकलोय. थकलो तर आम्ही पण आहे.
हो ना. आणि अरे त्याचं काय झालं, आम्ही गेलो होतो शांतपणे आमच्या रूम मध्ये झोपायला, पण अरे प्रॉब्लेम असा झालाय की आमच्या सगळ्यांच्या रूम मधले एसी बंद झालेत अचानक. आणि आज किती गरम होत आहे. हो ना आरती. आणि म्हटलं आता तुमच्या रूम मध्ये छान एसी आहे, गार वाटतंय, तरी तर येऊन बसूयात थोडा वेळ. हो ना. हो. आणि माझं कसं आहे ना विक्रांत, मला ताईच्याच बाजूला झोपायची सवय, त्यामुळे मग मी तरी ताईच्याच बाजूला झोपे ना. हो हो चालेल. बेस्ट. तसंही मला अमूल्य बाजूला असल्याशिवाय झोपच येत नाही ना. विक्रांत, तुझ्याकडे पत्ते आहेत का रे? चला आपण पत्ते खेळूयात. ए हो, मस्त आयडिया आहे. मस्त मेंढीकोट खेळूया आपण. हा ये चुलीत गेले तुमचे पत्ते. तुम्ही निघा इथून. चला. नाही जाणार आम्ही. काय करणार आहेस तू? आद्या हे बघा मी अरे नाही नाही विक्रांत, तू तर गप्पच बस. त्यापेक्षा मी काय म्हणते, आपण सगळेजण आज इथेच बसून रात्रभर मस्त गप्पा मारूयात. अरे काय निघा सगळ्यांनी इकडनं. अरे चाललंय काय तुमचं? आजी बघ ना, आद्या कशी छळतीये मला. आद्या काय हे? आजी अगं ते असंच आलो आम्ही, म्हणजे मजा थोडीशी, टाइमपास. ओके 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 करा, मजा करा. आणि एक सांगू का आद्या, तुम्ही लोक पण ऐका. थँक्स यार. आणि सर पुढच्या वेळेस मला अरेस्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, VW इन्फ्राच्या कोणत्याच साईटवर अपघात होऊच शकत नाही, कारण आम्ही आमच्या वर्कर्सची खूप काळजी घेतो. चला येतो. थँक्यू. बघा मी म्हंटल होतं ना तुम्हाला सगळ्यांना, वेदांत काही तासातच परत येईल. चल वेदांत, मी निघतो. अरे ब्रेकफास्ट करून जा ना. नाही नको, मला लेट होतोय. बाकी आपलं बोलणं झालंय त्याप्रमाणे मी माहिती काढून भेटेनच तुला. अँड थँक्स वन्स अगेन. अरे बस काय, मित्राची लाज काढतोयस काय? बरं येतो मी. नमस्कार. आरती, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अरे तू सॉरी का म्हणतोयस? तुझ्या गृहप्रवेशाला मी नव्हतो ना, म्हणून. हे बरं, तुम्ही मला मिस केलं की नाही? ऑफकोर्स मिस केलं. अरे आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं, पण आमच्यापेक्षा जास्ती अमूल्यांनी तुला मिस केलं. हो ना दादा? यार तू असायला हवा होतास. मी उखाणा घेतला माहितीये. अरे काय सांगतोस, उखाणा? अरे वा. बरं मी काय म्हणतो, आता वेदांत आलाय तर सेलिब्रेशन व्हायलाच हवं, हो की नाही? करेक्ट. आता कडूला कडू नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? वागतोसच कडू. आता सुद्धा बघ ना, न सांगताच निघाला आपला. ते मला वाटलं तुझ्याकडे वेळ नाहीये माझ्यासाठी. मला विचारलंस तू माझ्याकडे वेळ आहे की नाही? धरलंस ना गृहित. हेच मला आवडत नाही तुझ्याबद्दल. तू आहे ना, तू मला खूप गृहित धरतोस. बर, लक्षात ठेवेन. अमूल्य, तू पण लक्षात ठेवा. काय? दिलेला शब्द पाळला. कोणता शब्द? आपल्याला साखरपुडा नाही करावा लागला. वेदांत, खरं खरं सांग, आपला साखरपुडा होऊ नये म्हणून तूच हे सगळं नाही घडवून आणलं? अगं तू नाही. हो, ऍक्च्युली मीच सगळं घडवून आणलं. पेपरमध्ये पण मीच छापून दिलं. मला काय, मी काही करू शकतो ना. मी तर सगळ्यांना खिशात घेऊन फिरतो, सो मी काही करू शकतो. बरोबर ना? तुम्हा श्रीमंत माणसांचं काय सांगायचं? तुम्ही खरंच काही करू शकतात ना. तुला नीट बोलताच येत नाही का? तूच वाकड्यात शिरतोस. आता सुद्धा मी सरळ सरळ विचारलं ना तुला मला काय वाटलं ते. त्यात काय एवढं? मी गोंधळलोय, सो मला कळत नाही. इतर तू नेहमीच असतोस. काय?
गोंधळ आहे ना? सोड, मी निघतोय. तुला आनंद झाला ना? बस. थांब. काय झालं? मी स्पष्ट सांगितलं तुला की मला तू एक रात्र सुद्धा जेलमध्ये राहायला नको. म्हणजे की तू एक रात्र जेलमध्ये राहण्यापेक्षा नाही आयुष्यभर तुझ्या कैदेत राहिलेलं चाललंस. आता ह्याचा अर्थ आहे ना, तू घरी जाऊन डिक्शनरी मध्ये शोध. ताई, अशी सेंटी नको न गं होऊस. हे बघ, असं थोडीच आहे की तू ह्या घरात परत कधी येऊच नाही शकत. असं नाही ग, पण आता हे घर फक्त घर राहिलेलं नाही. माझ्यासाठी माझं माहेर झालंय. माहेरी 4 दिवसापेक्षा जास्त कुठे राहायला मिळतं. कसं असतं ना, कित्येकी वर्ष आपण ज्या घरात राहिलो ते घर एका क्षणात मागे सुटून जात. आता या घरावर आपला हक्क राहत नाही. आपण नव्या घरात जगतोय. हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, एक मुलगी इथे, कोणाची तरी बायको, कोणाची तरी सून, आयुष्यच बदलून जातं ग. पण मला अजून एकदा म्हणायचं, थँक्यू सो मच. गेट आउट. अरे दादा, निघ इथून. अरे हे बघ, तुला कळत नाहीये. हे बघ, हा दिवस आहे ना, हा तुझ्या विक्रांत मार खाशील आता. परत थँक्यू म्हणालास तर इडियट. बरं ठीक आहे, पण मला अजून एक काम आहे. काय? मला सांग ना, मी आणि आरती फिरायला कुठे जाऊ? अच्छा, तर हे काम होतं तुझं? हे नाही, मी थँक्यू म्हणायला आलो होतो. मी म्हंटल ना, मला अजून एक काम आहे. म्हणजे मी थँक्यू, मी मनापासून थँक्यू. कळलंय. विक्रांत, मला सांग, तुम्ही फिरायला जाताना मला घेऊन जाणार आहात का? नाही. स्वतःच ठरवणं कुठे जायचंय ते. आणि आता लग्न झालंय तुझं, तर स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला शिक. हो, पण तू मला सजेशन देऊच शकतोस ना. आणि तूही आरतीला विचारू शकतोस ना. नाही, मला तिला सरप्राईज द्यायचं. विक्रांत, मला ना यातलं काही कळत नाही. तुला तर माहितीच आहे ना. तर तुम्ही ठरवा, जिथे जायचंय तिथे जा. इंडियामध्ये जा, बाहेर जा, कुठेही जा. मला फक्त सांग किती खर्च होणार आहे आणि बुकिंगचं काय ते मी करून देतो. इंडियातच जातो. बाहेर जायला तसंही आता वेळ नाही एवढा. ओके. आता काय? दादा, इंडियात कुठे जाऊ पण मी? काय डिलीट केलं असेल अमूल्याने? काय डिलीट केलंस? नाही, काहीच नाही. सांग ना, काय डिलीट केलंस? सांगितलं ना, काही नाही. सांग ना प्लीज. बरं ऐक, आपला साखरपुडा झाला नाही त्यावरून मगाशी मी ताईशी बोलत होते. तर ती अशी म्हणाली की चांगली संधी आहे. आई अण्णांना सांगून टाक की ताई आणि विक्रांतच्या लग्नासाठी आपण हे प्रेमाचं नाटक केलं होतं. असं काही करू नकोस. पण का? अरे नंतर खूप कठीण होऊन जाईल सगळं.
असं काही करू नकोस. मला भेटून बोलायचंय तुझ्याशी या विषयावर. कधी बोलणार आहेस? आणि आता काय राहिलंय बोलायचं? हवं तर आत्ता येतो. आत्ता वाजलेत बघ किती. अमूल्य, लवकरात लवकर बोलायचं. आत्ता नको तर उद्या पहाटे 5 वाजता येतो. तू बरा आहेस ना? अमूल्य, ऐक माझं. आपण एकदा बोलूया. हवं तर आपण सकाळी ऑफिसला भेटून बोलू. ऑफिसमध्ये बोलूया, कारण तुला मला बाहेर भेटायचं नाहीये ना. मग भेटून एकत्र तुझ्या घरी जाऊया. कारण आजीने सांगितलंय ना, आरतीला आणायला मी सुद्धा विक्रांत बरोबर यायचंय. हा, आपण बोलू आणि मग तू ठरव काय करायचंय ते.